नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे चंदर नामदेव भरसट या ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 10,02,600 रुपये किमतीचा 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे। त्याच्या विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यास NDPS कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिंडोरी तालुक्यातील तिल्लोडी शिवारात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांचे पथकाने दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर छापा टाकून कारवाई केली आहे। दिनांक 8/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दिंडोरी तालुक्यातील तिल्लोडीपाडा पोलीस स्टेशन कोवरगाव परिसरात एक इसम अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे चंदर नामदेव भरसट राहणार मुक्काम तिल्लोडी पोलीस पोस्ट कोचरगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 10,02,600 रुपये किमतीचा 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत करणारा गांजा याची विक्री करताना मिळून आला असून त्याच्यावर विविध कलमान्वये कलम 8 क 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील इसम हा अंमली पदार्थ गांजाची साठवणूक करून विक्री करत असल्याचे उघडकीस आलेले असून सदर गांजा हा कोठून आणला आणि कोणास विक्री करणार होता याबाबत पोलीस पथक कसोशीने तपास करीत आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार विनोद टिळे, संदीप नागपुरे, आबा पिसाळ, माधव साळी, श्रीकांत गारुंगे, इम्रान पटेल, रवींद्र गवडी, महाराष्ट्र पोलीस हवालदार ललिता शिरसाट यांचे पथकाने वरील प्रमाणे कारवाई केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।